किंवा हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाच्या पाठीमागे कोणती कारणे होती? हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होत असताना कोणती लक्षणे या संस्कृतीमध्ये आढळून आली? पाहणार आहोत आजच्या आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये. नमस्कार, मी डॉक्टर सचिन ओहोळ. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्यामार्फत क्षेत्रीय भाषांमधून संपर्क सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत आपण BHIC 101 या विषयाचा अभ्यास करत आहोत. या अंतर्गत आपण हडप्पा संस्कृती भाग 3 याची माहिती आज पाहणार आहोत. या अगोदरच्या संपर्क सत्रामध्ये आपण हडप्पा संस्कृतीचीच चर्चा करत असताना हडप्पा संस्कृतीचा दुसरा टप्पा की ज्याला आपण प्रगत किंवा परिपक्व हडप्पा काळ असे म्हणतो त्याची माहिती पाहिली होती. यामध्ये पाहत असताना आपण प्रगत किंवा परिपक्व हडप्पा हे कशाला म्हणायचं, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत याची चर्चा केलेली होती. प्रगत हडप्पा टप्प्याचे महत्त्व पाहत असताना आपण तेथील नगररचना, रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था या त्याच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांची चर्चा केलेली होती. हडप्पा संस्कृतीची प्रमुख स्थळे कोणती आहेत त्याची माहिती घेत असतानाच त्यामधील वेगवेगळ्या स्थळांची सविस्तर चर्चाही आपण केली होती. त्यामधील सिंधमधील मोहेंजोदडो, पंजाबमधील हडप्पा, राजस्थानातील कालीबंगन, हरियाणामधील बनावली, गुजरातमधील धोलावीरा तसेच गुजरातमधीलच लोथल या प्रमुख स्थळांची सविस्तर चर्चा आपण मागील संपर्क सत्रामध्ये केलेली होती. त्याचबरोबर हडप्पा संस्कृतीची अर्थव्यवस्था याची माहिती पाहत असताना शेती, पशुपालन, व्यवसाय आणि व्यापार या 4 मुद्द्यांचीही आपण सविस्तरपणे चर्चा केलेली होती. हडप्पा संस्कृती ही तिच्या कला व्यवस्थेसाठी सुद्धा ओळखली जाते. हडप्पा संस्कृतीची कला ही प्रगत अवस्थेत होती याची माहिती आपणास त्या काळातील कलेच्या सापडलेल्या वस्तूंवरून आढळून येते. त्यामध्ये आपणास काही मूर्ती आढळतात, तर त्याचबरोबर त्या काळातील दागदागिने याही आपणास आढळून येतात. या सर्व गोष्टींच्या आधारे आपण हडप्पा संस्कृतीच्या कला वैशिष्ट्यांची चर्चा केलेली होती. हडप्पा संस्कृतीची समाज व्यवस्था याचाही अंदाज आपण पुरातत्वीय साधनांच्या आधारे लावण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याचबरोबर शेवटचा मुद्दा म्हणजे या संस्कृतीची धर्मव्यवस्था याचीही चर्चा आपण या अनुषंगाने केलेली होती. आज आपण हडप्पा संस्कृतीचा तिसरा टप्पा म्हणजे हडप्पा संस्कृतीचा अस्त याविषयी माहिती पाहणार आहोत. हडप्पा संस्कृतीच्या अस्ताच्या संदर्भामध्ये कोणकोणते पुरातत्वीय पुरावे हे आपणास आढळून येतात त्याची सविस्तर चर्चा आपण आजच्या या मार्गदर्शन सत्रामध्ये करणार आहोत. हडप्पा संस्कृतीचे आपण पाहिले की 3 भाग केले जातात. अभ्यासाच्या सोयीसाठी अभ्यासकांनी, इतिहासकारांनी याचे 3 भाग केलेले आहेत. त्यामध्ये पूर्व हडप्पा किंवा त्याला आपण प्राथमिक हडप्पा असंही जे ते संबोधतो. हडप्पा संस्कृतीच्या संदर्भाने अगोदरच्या कालखंडातील संदर्भ ज्या संस्कृतीमध्ये आढळून येतात त्याला आपण पूर्व हडप्पा किंवा प्राथमिक हडप्पा काळ असं संबोधलेलं होतं. या टप्प्याचे वैशिष्ट्य सांगत असताना आपण सांगितलं की या 4ही स्थळांमध्ये आपणास एकमेकांशी संदर्भात असणारी ज्या काही गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये एकात्मता ही आढळून येत नाही. त्यामध्ये आपणास वेगवेगळ्या गोष्टी ह्या आढळून येतात. प्रगत किंवा परिपक्व हडप्पा काळाच्या संदर्भामध्ये मात्र आपणास त्यांच्यामध्ये जे आहे तर ते एकरूपता ही हा मुद्दा फार महत्वाचा ठरलेला आपणास दिसून येतो. हडप्पा संस्कृतीच्या संदर्भामध्ये तिसरा टप्पा हा उत्तर हडप्पा काळाच्या संदर्भामध्ये येतो. या उत्तर हडप्पा काळाच्या संदर्भामध्ये आपण असं म्हणू शकतो की हा टप्पा हा हडप्पा संस्कृतीच्या अस्ताचा किंवा ऱ्हासाचा कालखंड आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. आज आपण या उत्तर हडप्पा काळाचीच सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. प्रगत किंवा परिपक्व हडप्पा काळाच्या शेवटी आपणास हडप्पा संस्कृतीच्या स्थळांमध्ये काही बदल हे जाणवतात. हे बदल जाणवतात. या बदललेल्या
स्थानांमुळेच किंवा या बदललेल्या वैशिष्ट्यांमुळेच आपण हडप्पा संस्कृतीचा तिसरा टप्पा यामध्ये प्रवेश करत आहोत हे लक्षात येतं. किंबहुना अभ्यासकांनी त्यामुळेच या कालखंडाला उत्तर हडप्पा काळ असं नाव दिलेलं आपणास दिसून येतं. हे या टप्प्याला नाव देण्याच्या पाठीमागं काही कारणं किंवा काही बदल हे झालेले आपणास दिसून येतात. हे नक्की बदल काय झालेले होते किंवा कशामुळं ही जी संस्कृती आहे किंवा हा जो टप्पा आहे, तर तो इतिहास अभ्यासकांनी त्याचं वर्गीकरण किंवा विलगीकरण केलेलं आहे, ते आपणास समजून घ्यावे लागते. आपल्या स्क्रीन उत्तर हडप्पा संस्कृतीच्या संदर्भाने नगर रचनेमध्ये किंवा एकूणच हडप्पा संस्कृतीच्या वैशिष्ट्यांमध्ये काही बदल झालेला आपणास दिसून येतो. आपण परिपक्व हडप्पा संस्कृती किंवा मॅच्युअर हडप्पा संस्कृती याची माहिती पाहत असताना आपण अभ्यासलं पहा की त्या संस्कृतीमधली नगर रचना ही त्याचं फार मोठं वैशिष्ट्य होतं. हडप्पा, मोहेंजोदडो, कालीबंगन या ठिकाणी सापडलेल्या नगरांच्या अवशेषांमध्ये आपणास असे आढळून आले की त्या ठिकाणी पक्क्या मातीच्या विटांचा वापर हा बांधकामासाठी केलेला होता. खरं तर नगराचे त्यांनी 2 भागच केलेले होते. किल्ल्याचा भाग हा वरच्या भागात होता, तर सपाटीवरचा भाग हा सर्वसामान्यांसाठी होता. या दोनही ठिकाणी ज्या नगर रचना केलेल्या होत्या, या दोनही ठिकाणी ज्या वास्तू उभारण्यात आलेल्या होत्या, या दोनही ठिकाणी जी घरांची बांधणी करण्यात आलेली होती, तर त्यामध्ये भाजलेल्या पक्क्या विटांचा वापर हा करण्यात आलेला होता. यानंतरच्या टप्प्यात म्हणजे साधारणतः इसवी सन पूर्व 1800च्या दरम्यान मात्र हडप्पा, मोहेंजोदडो, कालीबंगन यासारख्या ठिकाणी तेथील नगर रचनेत आपणास ही वैशिष्ट्ये आढळून येत नाही. तर त्याच्यामध्ये काही बदल झालेले आपणास दिसून येतात. अर्थातच हे बदल काही सकारात्मक नव्हते, तर हे बदल नकारात्मक होते. असे कोणते बदल होते? तर यानंतरच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आपणास मातीच्या पक्क्या विटांच्या ऐवजी जीर्ण विटा किंवा काहीशा खराब झालेल्या विटा यांचा वापर हा बांधकामामध्ये केलेला दिसून येतो. मातीची घरे असं आपण जे बोलीभाषेमध्ये म्हणतो, तर ते आपणास त्या ठिकाणी आढळून येतात. हा सगळ्यात महत्वाचा बदल हा आपणास उत्तर हडप्पा संस्कृतीच्या टप्प्यात आढळून येतो. म्हणजे जी संस्कृती ही त्याच्या नगर रचनेसाठी, उत्कृष्ट नगर रचनेसाठी, चांगल्या पक्क्या भाजलेल्या विटांसाठी ही ओळखली जात होती. त्या हडप्पा संस्कृतीच्या नगरांमध्ये आता मात्र जीर्ण विटांचा वापर हा घर बांधण्यासाठी करण्यात येऊ लागलेला आहे आणि त्यामुळं ती जी घरं आहेत, तर ती साहजिकच कमी प्रतीची घरं ही झालेली आपणास दिसून येतात. विशेष म्हणजे या ठिकाणी आता सुनियोजित नगर रचना नसून घरांची दाटी ही झालेली आपणास दिसून येते. म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या नगरांची वैशिष्ट्ये पाहत असताना आपण पाहिलं पहा की घरं ही सुनियोजित पद्धतीने बांधलेली होती. त्यामध्ये विशिष्ट अंतर ठेवणे किंवा इतर काही वैशिष्ट्य ही आपण पाहिलेली होती. आता मात्र ही जी सुव्यवस्था त्या ठिकाणी नसून त्या ठिकाणी घरांची दाटी झालेली आपणास दिसून येते. त्याचबरोबर आपण मॅच्युअर हडप्पा किंवा प्रगत हडप्पाच्या वैशिष्ट्यांची चर्चा करताना आपण असेही सांगितलेले होते, की या संस्कृतीच्या लोकांची जी घरे आहेत, तर ती घरांच्या दारच काय, पण खिडक्या सुद्धा ज्या आहेत, तर ते रस्त्याच्या बाजूने नव्हते किंवा त्या बाजूने जे आहेत, तर ते खिडक्या आणि दारे उघडली जाणार नाही, याची परिपूर्ण काळजी या संस्कृतीच्या लोकांनी घेतलेली होती. आता मात्र आपणास असं दिसतं, की या ठिकाणी आपणास खिडक्या आणि दारे ही रस्त्याच्या बाजूने उघडणारी आहेत. त्याचबरोबर घनदाट वस्ती ही सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. एक आणखीन पुढचं वैशिष्ट्य की जे आपणा सर्वांना बैचेन करू शकतं ते म्हणजे ते मोहेंजोदडोच्या महास्नानगृहाकडे जाणारे रस्ते या टप्प्यामध्ये अरुंद झालेले होते. थोडक्यात काय तर ही वास्तू आता नंतरच्या काळामध्ये बंद पडण्याच्या मार्गावर आलेली होती आणि खरोखरच नंतरच्या टप्प्यामध्ये ही महास्नानगृह त्याचबरोबर अन्नगृह
की जे मोहेंजोदडो मध्ये होतं त्याचा वापर आता पूर्णपणे बंद झालेला आता. म्हणजे थोडक्यात जी वैशिष्ट्य आपण हडप्पा संस्कृतीची, मोहेंजोदडोची वैशिष्ट्ये सांगत होतो, आता तीच वैशिष्ट्य ही संपण्याच्या मार्गावर आलेली होती. ज्या गोष्टी त्या आपण अभिमानाने सांगत होतो, आता त्या गोष्टींमध्येच जो आहे तर तो कमीपणा हा यायला लागलेला आता. हडप्पा संस्कृतीची कला ही त्या काळातील प्रगत अशा स्वरूपाची कला होती. आता मात्र शिल्पकला ही या ठिकाणची कमी झालेली होती. हडप्पा संस्कृतीच्या शिल्पकलेचं उदाहरण देताना आपण पुरोहिताचा तो पुतळा किंवा शिल्प हे आपण सांगितलेलं होतं. त्याचबरोबर एक नृत्यांगना तिच्या शिल्पाचीही आपण चर्चा केलेली होती. अत्यंत चांगल्या प्रकारची शिल्पकलेची उदाहरणे म्हणून आपण त्यांचा उल्लेख हा केलेला होता. आता मात्र या ठिकाणी शिल्पकला ही कमी झालेली होती आणि 85 हेक्टरचे मोहेंजोदडो म्हणजे 85 हेक्टरमध्ये जे शहर वसलेले होते, आता त्याची क्षेत्रफळाची संख्या ही कमी होऊन 3 हेक्टर एवढंच जे होतं तर ते झालेलं होतं. म्हणजे सर्व क्षेत्रांमध्ये आपण सांगू शकतो, की या संस्कृतीच्या लोकांची पिछेहाट ही व्हायला लागलेली होती. आता जी महत्वाची ठिकाणं होती, हडप्पा असेल, मोहेंजोदडो असेल, कालिबंगन असेल, यासारखी ठिकाणं ही आता मागे-मागे पडायला लागलेली होती. या ठिकाणची लोकांची दाटीवाटी वाढायला लागलेली होती. नगरांची अवस्था ही खराब व्हायला लागलेली होती, की जे महास्नानगृह, अन्नगृह हे आपण या संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणून सांगत होतो. आता त्यांचं ते वैशिष्ट्य हे नष्ट होऊन आता मात्र जे आहेत तर ती ठिकाणं त्यांची जी आहेत, तर ती कमी प्रतीची व्हायला लागलेली होती. त्यांचं क्षेत्रफळ हेही कमी आकाराचं व्हायला लागलेलं होतं. आता यांचा आकार कमी होत आहे. यांचं महत्त्व कमी होत आहे. यांची वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी यांच्यामध्ये कमतरता निर्माण व्हायला लागलेली आहे. मात्र त्याच वेळेस आजूबाजूच्या राज्यांमध्ये किंवा आजूबाजूच्या ठिकाणी मात्र लोकवस्तीची वाढ झालेली आपणास दिसून येते. त्यामध्ये आपण गुजरात, पूर्व पंजाब, हरियाणा यांची वाढ ही आपणास पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे सांगता येऊ शकतं. याचा अर्थ काय काढायचा? तर इतिहास अभ्यासकांच्या मते आता या संस्कृतीचे लोक जे आहेत, तर ते कदाचित आसपासच्या भागामध्ये जे आहेत, तर ते स्थलांतरित होऊ लागलेले असावेत, असा अंदाज किंवा अशी त्यांनी जे काही आहेत, तर ते व्यक्त केलेला आपणास दिसून येतो. त्याचबरोबर एक महत्त्वाच्या वैशिष्ट्याची चर्चा ही सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो. ते म्हणजे हडप्पा संस्कृतीचा परदेशांशी सुद्धा जो होता, तर तो व्यापार होता. त्यामध्ये मेसोपोटेमिया या देशाशी याचा व्यापार होता आणि त्या व्यापाराशी संदर्भामधील चर्चा आपण करत असताना असं सांगितलं होतं पहा, की या संस्कृतीच्या लोकांचा मेसोपोटेमियाशी व्यापार होता. याचा अंदाज इतिहास अभ्यासकांनी कसा व्यक्त केलेला आहे, तर मेसोपोटेमिया या ठिकाणी किंवा तेथील साहित्यामध्ये मेलुहा हा उल्लेख येतो. हा मेलुहाचा भाग म्हणजे नक्की काय? तर तो हडप्पा संस्कृतीचा भाग आहे, असा अंदाज हा अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे आणि साधारणतः इसवी सन पूर्व 1800च्या दरम्यान आपल्यास या मेसोपोटेमियाच्या साहित्यामध्ये मेलुहाशी असणारा व्यापार याचा उल्लेख येणं बंद झालेला आहे. थोडक्यात या सगळ्या गोष्टींवरून आपण सांगू शकतो, की हडप्पा संस्कृतीची वाटचाल ही आता अस्ताच्या दिशेने होऊ लागलेली आहे. थोडक्यात ही जी आता आपण सांगितलेली जी काही वैशिष्ट्ये आहेत, तर ती वैशिष्ट्ये हडप्पा संस्कृतीच्या नगररचनेमध्ये झालेल्या बदलांची जी आहेत, तर ती वैशिष्ट्ये आहेत किंवा हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाकडं त्याची जी वाटचाल चाललेली आहे, तर ती वाटचाल कशा पद्धतीने झाली त्याची ही लक्षणे आहेत. ही लक्षणे आपण या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. आत्ताच आपण हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास किंवा हडप्पा संस्कृतीचा अस्त हा कशा पद्धतीने होत आहे या संदर्भामधली माहिती ही पाहिली. आपण पाहिली की त्याची जी काही नगररचना आहे, तर ती नगररचना त्याची ती वैशिष्ट्य गमावत आहे असं आपल्याला आढळून येतं. त्याचबरोबर त्याची शिल्पकला ही त्याचं वैभव मानलं जात होतं. ती शिल्पकला सुद्धा अस्तालाच आहे. त्याचा परदेशाशी चालणारा जो काही व्यापार आहे,
तो सुद्धा अस्तंगत होत असलेला आपणास दिसून येतं. मग या अशा गोष्टी कशामुळे झाल्या आणि हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास किंवा हडप्पा संस्कृतीचा अस्त झाला. मग तो कशामुळे झाला? याबाबत इतिहास अभ्यासकांनी वेगवेगळी मतं मांडलेली आपल्याला दिसून येतात. बऱ्याच अभ्यासकांनी हडप्पा संस्कृतीचा अस्त हा अचानकपणे झाला किंवा एखाद्या नाटकाप्रमाणे झाला, अशा स्वरूपाचं मत त्यांनी जे आहे तर ते व्यक्त केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं, की हडप्पा संस्कृती ही सडनली किंवा अचानकपणे नष्ट झालेली आहे आणि त्यामुळं त्यांनी कारणं देत असतानाही तशाच स्वरूपाच्या कारणांची मांडणी ही केलेली आपणास दिसून येते. तर अचानकपणे या संस्कृतीचा अस्त झाला, अशा मानणाऱ्या अभ्यासकांनी खालीलप्रमाणे काही सिद्धांत मांडलेले दिसून येतात. या सिद्धांताची अर्थातच आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. परंतु त्यांनी कोणते-कोणते सिद्धांत मांडलेले होते, तर ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत. हडप्पा संस्कृतीचा अस्त कसा झाला, याची चर्चा करत असताना असं मत मांडण्यात आलं, की हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या काठी वसलेली संस्कृती होती आणि त्यामुळं हडप्पा संस्कृतीचा अस्त हा पूर परिस्थितीमुळे किंवा सिंधू नदीला आलेल्या पुरामुळं ही संस्कृती नष्ट झाली असावी, अशा स्वरूपाचा सिद्धांत या संस्कृतीच्या अस्ताच्या संदर्भामध्ये सर्वप्रथम मांडण्यात आलेला होता. त्याचबरोबर हडप्पा संस्कृतीचा अस्त हा भूकंप यामुळे सुद्धा जो होता तर तो झालेला होता, असाही सिद्धांत मांडलेला आहे. दुष्काळ हा सुद्धा हडप्पा संस्कृतीच्या अस्तासाठी कारणीभूत ठरला असावा, असाही सिद्धांत मांडला गेला. त्याचबरोबर परकीय आक्रमणे, विशेषतः आर्यांचे भारतावर झालेले आक्रमण हे हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचं किंवा अस्ताचं एक प्रमुख कारण आहे, असं मानलं जातं. खरं तर सर्वप्रथम हडप्पा संस्कृतीच्या अस्ताच्या संदर्भामध्ये जे कारण मांडण्यात आलेलं होतं, त्यामध्ये आपणास आर्यांचे आक्रमण हे सर्वप्रथम मांडण्यात आलेलं कारण होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अलीकडच्या काळात विविध अभ्यासकांनी पर्यावरणीय हडप्पा संस्कृतीच्या संदर्भामध्ये किंवा हडप्पा संस्कृतीचा अस्त कसा झाला हे सांगत असताना अभ्यासकांनी सांगितलेलं महत्वाचं कारण म्हणजे पूर किंवा पूर परिस्थितीमुळं हडप्पा संस्कृतीच्या शहरांचं किंवा हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला, असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. हडप्पा संस्कृतीच्या पुराच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना अभ्यासकांनी मोहेंजोदडो येथील पुराच्या संदर्भांचे उल्लेख या ठिकाणी केलेले आहे. त्यांनी सांगितलं, की मोहेंजोदडो या ठिकाणी वारंवार पूर येण्याचे संदर्भ आपणास त्या ठिकाणच्या पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे म्हणता येऊ शकतं. खरं तर त्यांनी या संदर्भामध्ये मत व्यक्त करताना असं सांगितलेलं आहे पहा, की हडप्पा किंवा मोहेंजोदडो या ठिकाणचं जे काही शहर आहे, तर ते शहर किंवा ते त्या ठिकाणी जे आहेत, तर ते 7 मजले इमारतीच्या उंचीचे थर हे आपणास आढळून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी वारंवार पूर येऊन त्या ठिकाणी जे आहेत, तर ते एवढा गाळ साठला होता, की ते शहर हे 7 मजले इमारतीच्या उंची एवढ्या आकारामध्ये ते जे होते, तर ते गाडले गेले होते. थोडक्यात सातत्याने पूर आल्यामुळं नदीच्या सोबत जो गाळ येतो, जो थर येतो, तर तो थर एवढा वाढला होता, की त्यामुळं हे जे शहर आहे, तर ते 7 मजले इमारतीच्या उंचीच्या आकारा एवढ्या ह्याच्यामध्ये जे आहेत, तर ते थर साचले होते. एवढ्या ह्याच्यामध्ये ते जे होते, तर ते खाली गाडले गेले होते. हे कशामुळे घडलेले होते? तर त्या ठिकाणी सिंधू नदीला जो पूर येतो, तर त्या आणि यावरून ते म्हणतात, की हडप्पा संस्कृतीचा नाश हा अशाच एका प्रकारच्या पूर परिस्थितीमुळं झालेला असावा, असा त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यांनी याचं विश्लेषण करताना असाही मुद्दा मांडलेला आहे, की या ठिकाणी सातत्याने पूर परिस्थिती येत होती आणि साहजिकच अशाच वारंवार येणाऱ्या पूर परिस्थितीमुळं तेथे राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी राहणं हे अशक्य वाटू लागलं. त्या ठिकाणी लोक ह्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी अक्षरशः कंटाळले आणि त्यामुळं या संस्कृतीच्या लोकांनी मोहेंजोदडो किंवा हडप्पा या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचं जे आहे तर तो निर्णय घेतला आणि त्यांच्या त्या स्थलांतरित होण्यामुळेच साहजिकच मोहेंजोदडो आणि
हडप्पा या एकूणच सर्व संस्कृतीचा नाश झाला असावा, त्याचा ऱ्हास झाला असावा, असं मत व्यक्त केलेलं आहे. यामध्ये आपणास विख्यात जलशास्त्रज्ञ आर.एल. रेक्स यांचं नाव जे आहे तर ते घ्यावं लागतं. आर.एल. रेक्स यांनी जे आहे तर ते हडप्पा किंवा मोहेंजोदडो या ठिकाणी आढळणाऱ्या किंवा तिथे पुराचे जे काही संदर्भ त्यांनी अभ्यासले आणि या पुराच्या संदर्भावरून तर त्याचबरोबर तिथे आढळणाऱ्या मातीच्या थरावरून त्यांनी हा अंदाज व्यक्त केलेला आपणास दिसून येतो. त्याचबरोबर या संस्कृतीच्या ऱ्हासाच्या संदर्भामध्ये त्यांनी आणखीन एक मुद्दा जो मांडलेला आहे तो म्हणजे भूकंप, अर्थक्वेक याचा मुद्दा त्यांनी जो आहे तो मांडलेला आहे. हडप्पा किंवा मोहेंजोदडो या ठिकाणी ज्या पद्धतीने पूर परिस्थिती ही निर्माण होत होती, त्याच पद्धतीने त्या ठिकाणी आपणास भूकंप याचे सुद्धा जे आहेत तर ते संदर्भ आढळून येतात. थोडक्यात पूर परिस्थिती ही भूकंपामुळेच निर्माण होत होती, असंही या अभ्यासकांनी मत व्यक्त केलेलं आहे. भूकंपामुळे जे आहे तर ते पाण्याचा प्रवाह हा बदलत होता आणि या बदललेल्या पाण्याच्या प्रवाहामुळं जे आहे तर ते ही ठिकाणं ही सातत्याने पूर परिस्थितीचा सामना ही करत होती आणि त्या पूर परिस्थितीचा सामना करून करून हे लोक जे आहेत तर ते कंटाळले आणि मग त्यांनी जे आहे तर ते या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा प्रयत्न केला किंवा या ठिकाणाहून स्थलांतरित होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अशा स्वरूपाचं मत व्यक्त करण्यात येतं. आता अर्थात हे जे आर.एल. रेक्स यांनी मांडलेलं जे काही मत आहे, तर त्या मतावर टीका ही सुद्धा करण्यात आलेली आपणास दिसून येते. त्यामध्ये आपणास एच.टी. लॅम्ब्रिक यांचं नाव घ्यावं लागतं. एच.टी. लॅम्ब्रिक यांनी मांडलेला मुद्दा हा महत्वाचा ठरतो. अगदीच सिंधू नदीच्या काठावर असणारी जी काही ठिकाणं आहेत, तर त्या ठिकाणांच्या संदर्भामध्ये तुम्ही हा अंदाज व्यक्त करू शकता, की बाबा त्या ठिकाणी वारंवार नदीला पूर येत होता. त्यानंतर आपण म्हणू शकतो, की बाबा भूकंपामुळे पाण्याचा प्रवाह हा देखील सातत्याने बदलत होता. याचं उल्लेख तुम्ही जे आहेत तर ते करत आहात, हे ठीक आहे. परंतु जी ठिकाणं ही सिंधू नदीच्या खोऱ्यात नव्हती, ठिकाणाच्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगू शकता? अशा स्वरूपाचं प्रश्न त्यांनी जो आहे तो व्यक्त केलेला आहे आणि अर्थातच त्यांचा तो मुद्दा काही प्रमाणात आपणास व्हॅलिड म्हणता येऊ शकतो. कारण की अ, आपण अलीकडच्या काळात जर बघितलं तर हडप्पा संस्कृतीची ठिकाणं ही जवळपास 2500च्या घरामध्ये आपणास आढळून येतात. त्या ठिकाणी तेवढ्या अ, ज्यावेळेस एखाद्या संस्कृतीच्या संदर्भामध्ये एवढी स्थळं ही आपणास आढळून येतात, तर त्यावेळेस एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे अशा स्वरूपाने या संस्कृतीचा अस्त झाला होता का? हा एक फार महत्वाचा प्रश्न या ठिकाणी ठरू शकतो आणि त्यामुळंच पूर परिस्थिती किंवा भूकंप हा हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासासाठी किती प्रमाणात कारणीभूत ठरला, हे सांगणं मात्र आवश्यक आहे आणि तेवढं प्रमाणात सांगणं हे इतर ठिकाणांच्या बाबतीत तरी अशक्य कोटीचं ठरत असल्यामुळे साहजिकच हा सिद्धांत देखील फारसा मान्य केला जात नाही. आपण पाहिलं की एस.टी. लॅम्ब्रिक यांनी जो आहे तर तो याचा जे काही आहे तो टीका केली, की त्यांनी जे आहे तर ते मत मांडलं, की बाबा इतर ठिकाणांच्या संदर्भामध्ये आपण काय मत मांडू शकता किंवा काय, नाही का, की हडप्पा पूर आल्यामुळं किंवा भूकंप यामुळं जे आहे तर ते हे लोक स्थलांतरित झालेले होते. असं जे आपण म्हणता, तर ते तसं योग्य नाही असं मत मांडलेलं होतं. परंतु त्यांनी देखील हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची चर्चा करत असताना सिंधू नदीच्या संदर्भामध्येच चर्चा केलेली आपणास आढळून येते. त्यांनी असं सांगितलं पहा, की पूर परिस्थितीमुळं किंवा भूकंपामुळे हे लोक जे आहेत तर ते स्थलांतरित झालेले नाहीत. तर सिंधू नदीचा प्रवाह बदलल्यामुळं हे लोक जे आहेत तर ते इतरत्र ते जे आहेत तर ते स्थलांतरित झाले असावेत, असा त्यांनी युक्तिवाद हा केलेला दिसून येतो. एस.टी. लॅम्ब्रिक हे काय म्हणतात, की सिंधू नदी हे एक अस्थिर नदीतंत्र आहे. याचा अर्थ असा होतो, की सिंधू नदी ही वारंवार त्याचं पात्र जे आहे तर ते बदलत असते किंवा सिंधू नदी वारंवार जे आहे तर ते त्याची पाण्याचा प्रवाह किंवा वाहण्याची दिशा
ही सातत्याने बदलत असते. अर्थातच हे होण्याच्या पाठीमागचं आपण मागे उल्लेख केला त्याप्रमाणे भूकंप हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर इतरही काही नैसर्गिक कारणांमुळे जे आहेत, तर ते सिंधू नदी वारंवार तिचा प्रवाह जे असते, तर ते बदलत असते. आता ही सारखा प्रवाह बदलत राहणं, हे सिंधू नदीचं एक वैशिष्ट्य जे आहे, तर ते आहे. आणि ज्यावेळेस हडप्पा संस्कृतीचे लोक त्या नदीच्या अ, किनारी राहत होते, तर त्यावेळी सुरुवातीच्या काळात या नदीच्या मुळे या ठिकाणच्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे हे लोक जे आहेत, तर ते समृद्ध जीवन जगत होते. परंतु ज्यावेळेस या नदीचा प्रवाह बदलला, तर त्यानंतर मात्र या ठिकाणची असणारी समृद्धता ही काही प्रमाणात कमी व्हायला लागली आणि त्यामुळं या नदीच्या बदललेल्या प्रवाहाच्या कारणामुळं या संस्कृतीच्या लोकांनी इतरत्र त्यांनी स्थलांतरित केले, असं एक मत या संदर्भामध्ये व्यक्त केले जाते. अर्थात लॅम्ब्रिक यांचं मतही या ठिकाणी सर्वांना मान्य असलेलं दिसून येत नाही. अनेक अभ्यासकांनी त्याच्यावर टीका करताना असं मत व्यक्त केलं, की बाबा ठीक आहे, सिंधू नदी हा तिचा प्रवाह बदलते. हे आज आपणा सर्वांना जे तर ते त्याचं वैशिष्ट्य जे आहे, तर ते मान्य आहे. कदाचित त्या काळातील लोकांनीही त्यांच्या अंदाजानुसार सिंधू नदी आपला प्रवाह बदलते याची माहिती किंवा याचा शोध घेतला असेल आणि मग त्यांनी जे आहेत, तर ते दुसरीकडं स्थलांतरित ते झाले. सिंधू नदीचा प्रवाह बदलल्यामुळं तर दुसरीकडं स्थलांतरित झाले. हे जरी खरं असेल, तर मग त्यांनी नवीन गेलेल्या ठिकाणी किंवा ते ज्या ठिकाणी गेले, ज्या नवीन ठिकाणी ते गेले, तर त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा नव्याने या संस्कृतीचा विकास का केला नाही किंवा नव्याने शहरं त्यांनी विकसित का केली नाहीत, अशा स्वरूपाचा एक आक्षेप जो आहे तो घेतला जातो आणि अर्थातच या आक्षेपाला कुठल्याही स्वरूपाचं उत्तर किंवा समाधानकारक उत्तर आपल्याला देता येत नाही आणि त्यामुळं सिंधू नदीचा प्रवाह बदलणे हे कारण सुद्धा जे आहे तर ते तितकंसं महत्त्वाचं मानलं जात नाही किंवा हे कारण जे आहे तर ते तेवढं त्याच्या बाबतीतही एकमत हे आतापर्यंत जे आहेत तर ते अभ्यासकांमध्ये होऊ शकलेलं नाही. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या संस्कृतीच्या अस्ताच्या संदर्भामध्ये एक विरोधाभासी मुद्दा जो काही आहे, तर तो जो आहे तर तो या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. तो म्हणजे कोरडेपणात वाढ आणि घग्गर नदी कोरडी पडणे. अर्थातच हे सुद्धा पुन्हा नदी आणि त्याचे प्रवाह याच्या अनुषंगानेच मांडलेले मुद्दे आहेत. हा मुद्दा डी.पी. अग्रवाल आणि सूद या अभ्यासकांनी मांडलेले आपल्याला दिसून येतात. या अभ्यासकांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि राजस्थान यांचा त्यांनी असा निष्कर्ष जो आहे, तर तो काढलेला आहे, की अ, या ठिकाणच्या वातावरणामध्ये कोरडेपणा वाढला आणि राजस्थानमधील किंवा एकूणच हडप्पा संस्कृतीच्या संदर्भामधील घग्गर ही जी नदी आहे, तर ती कोरडी पडली आणि ज्याप्रमाणे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी कोरडेपणा तेथील परिसरामध्ये कोरडेपणामध्ये वाढ झाली किंवा त्या ठिकाणचा परिसर त्याच्यामध्ये पाण्याचा प्रवाह किंवा पाणी मिळेनासे झाले. दुष्काळ त्या ठिकाणी पडायला लागल्यानंतर तिथले लोकं ज्याप्रमाणे स्थलांतरित झाले, त्याचप्रमाणे इथले लोकसुद्धा जे आहेत, तर ते स्थलांतरित झाले झाला, असं मत व्यक्त केलेलं आहे. अर्थात यावर सुद्धा जे आहेत, तर त्या अभ्यासकाने टीका केलेली दिसते, की बाबा निश्चितच हा जो काही मांडलेला सिद्धांत आहे, तर तो रोचक आहे. तो सिद्धांत आपणास चटकन ॲप्रिशिएट होण्यासारखा आहे. परंतु याच्या बाबतीमध्ये अद्याप बरचसं अध्ययन केलं गेलं पाहिजे. असं मात्र जे आहेत, तर ते मत व्यक्त केलेलं आहे. कारण की हडप्पा संस्कृतीची स्थळं ही भारतभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भारतभरामध्ये म्हणण्यापेक्षा पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, यासारख्या वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा या संस्कृतीची स्थळं ही आपणास आढळून येतात आणि त्यामुळं सर्व ठिकाणी अशा स्वरूपाची परिस्थिती ही निर्माण झालेली होती. असं मात्र जे आहे, तर ते
म्हणणं हे थोडंसं धाडसाचं ठरू शकतं आणि त्यामुळेच या सिद्धांताच्या बाबतीत अभ्यासक असं म्हणतात, की हा सिद्धांत निश्चितच रोचक जरी असला, तरी सुद्धा याच्या संदर्भामध्ये डिटेल स्टडी करणं, सविस्तरपणे अभ्यास करणं हे निश्चितच आवश्यक आहे, अशा स्वरूपाचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाच्या संदर्भामध्ये परकीय परकीय आक्रमणांमुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाला. हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते. मगाशी चर्चा करत असताना आपण या बाबतीत उल्लेख केलेला होता, की हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाच्या संदर्भामध्ये मत व्यक्त करत असताना परकीय आक्रमक यांच्या आक्रमणामुळे ही संस्कृती नष्ट झाली किंवा या संस्कृतीचा अस्त झाला, अशा स्वरूपाचं मत हे सर्वप्रथम व्यक्त केलेलं आहे. आणि त्यामध्ये आर्यांचे आक्रमण हा एक मुद्दा मांडण्यात येतो. आर्यांच्या आक्रमणामुळे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला, हा सर्वप्रथम मांडला गेलेला सिद्धांत आहे. हा सिद्धांत सर्वप्रथम 1926 मध्ये मांडला गेला. 1926 मध्ये रामप्रसाद चंद यांनी हा सिद्धांत सर्वप्रथम मांडला आणि त्यानंतर 1947 मध्ये मॉर्टिमर फिलर या परदेशी अभ्यासकांनी सुद्धा हा सिद्धांत मांडलेला होता. मॉर्टिमर व्हीलर आणि रामप्रसाद चंद यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे, तर तो सिद्धांत मांडत असताना त्यांनी काही पुरावे हे आपल्या समोर ठेवलेले दिसून येतात. त्याची चर्चा करणं आपणास आवश्यक ठरतं. त्यांनी असं मांडलं की बाबा आर्यांच्या आक्रमणामुळे ही संस्कृती नष्ट झाली. परंतु आर्यांनी आक्रमण केलं आणि त्या आक्रमणामध्ये किंवा त्या आक्रमणामुळे या संस्कृतीचा नाश झाला. हे कोणत्या गोष्टींच्या आधारे ते मांडतात? तर काही ठिकाणी उत्खननामध्ये त्यांना एकाच ठिकाणी मानवी हाडांचे खूप सारे अवशेष हे आढळून आले. आणि त्यावेळेस त्यांनी असा अंदाज व्यक्त केला, की त्या ठिकाणी परकीय आक्रमण झालं असावं आणि या परकीय आक्रमणाच्या मुळे या ठिकाणच्या लोकांचा लढाईमध्ये मृत्यू झालेला असावा आणि लढाईमध्ये मृत्यू झालेल्या मानवांची ही हाडे आहेत, अशा स्वरूपाचा निष्कर्ष त्यांनी जो आहे तो मांडला होता. आणि लढाईमध्ये ही लोकं मारली गेली, त्याचं हे अवशेष असल्यामुळं या संस्कृतीचा, हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास हा आर्यांच्या आक्रमणामुळे झालेला असावा, असा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला होता. अर्थात या मुद्द्याचं आपण पुन्हा परीक्षणही करणार आहोत, परंतु सर्वप्रथम आपण त्यांचे मुद्दे काय आहेत ते समजूयात. त्यांनी सांगितलं, की बाबा मानवी हाडांच्या सापडलेल्या अवशेषांच्या आधारे एकाच ठिकाणी अनेक अवशेष सापडले. हे युद्धामुळे सापडले असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. दुसरा मुद्दा ते सांगतात, की आपणास ऋग्वेदामध्ये इंद्र या देवाचे एक विशेषण आढळते. ऋग्वेदामध्ये इंद्राला पुरंदर असा शब्द जो आहे तो वापरलेला आहे. पुरंदर या शब्दाचा अर्थ होतो पूर म्हणजे नगर, शहर नष्ट करणारा. मग या हडप्पा संस्कृतीच्या शहरांचा नाश जो आहे तो कुणी केला असावा? तर या अभ्यासकांचं मत आहे, या शहरांचा नाश करणारी व्यक्ती म्हणजे इंद्र होय. या इंद्रानेच नगरे नष्ट केली, पुरं नष्ट केली आणि म्हणून याच इंद्राला ऋग्वेदामध्ये पुरंदर असं म्हटलं असावं, असा अंदाज किंवा असा निष्कर्ष हे अभ्यासक व्यक्त करतात. त्याचबरोबर ऋग्वेदामध्ये हरियुपिया या नगराचा उल्लेख सुद्धा येतो आणि हरियुपिया नगर म्हणजेच हडप्पा असावं, असंही त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे. आणि या 2-3 मतांच्या आधारे या अभ्यासकांनी असं मत व्यक्त केलेलं आहे पहा, की हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास हा आर्यांच्या आक्रमणामुळेच झालेला असावा, असं त्यांनी अंदाज जो आहे तो व्यक्त केलेला आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये आर्य हे भारताबाहेरून भारतामध्ये आलेले असावेत,
असं परकीय आक्रमकांनी लिहून ठेवले परकीय अभ्यासकांनी लिहून ठेवलेलं आहे आणि त्यांनी ते लिहून ठेवलेलं असल्यामुळं त्या आधारेच हा निष्कर्ष मांडण्यात आलेला होता. या त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत, या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपणास त्याचं विश्लेषण हे करावं लागतं किंवा त्याची जी आहे, तर ती आपणास चिकित्सा करावी लागते. ज्यावेळेस आपण म्हणतो, की मॉर्टिमर व्हीलर आणि रामप्रसाद चंद यांनी 3 प्रामुख्याने मुद्दे मांडलेले आहेत. तर एक-एक मुद्दा आपण जो आहे, तर तो त्या ठिकाणी पाहू शकतो. तो म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना मानवी हाडांचे अवशेष हे आढळून आलेले आहेत. तर त्या ठिकाणी त्यांनी जे आहेत तर मुद्दा मांडलेला होता, की हे जे लोक आहेत, तर ते युद्धामध्ये घायाळ झालेले सर्वसामान्य लोक आहेत किंवा युद्धामध्ये मृत्युमुखी पडलेले लोक जे आहेत, तर ते आहेत आणि त्यांचे असे अवशेष असले पाहिजेत, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला होता. परंतु अलीकडच्या काळात अभ्यासकांनी ज्यावेळेस या मानवी हाडांच्या अवशेषांचा किंवा मानवी हाडांचा अभ्यास केला, तर त्यावेळेस त्यांनी वेगळंच मत व्यक्त केलेलं आहे. त्यांच्या अभ्यासामध्ये, त्यांच्या संशोधनामध्ये वेगळेच मुद्दे हाती आलेले आहेत. हे लोक कुठल्या लढाईमुळे नाहीत, तर त्या ठिकाणी असणाऱ्या साथीच्या रोगांमुळे मृत्युमुखी पडलेले लोक आणि त्यांचे हे हाडांचे अवशेष आहेत, असं अलीकडच्या अभ्यासकांनी मुद्दा जो आहे तर तो मांडलेला आहे. अर्थातच ते हाडांच्या शास्त्रशुद्ध परीक्षणातून त्यांनी हा मुद्दा जो आहे तर तो व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर जो ऋग्वेदाचा संदर्भ देऊन असं म्हटलं जातं, की इंद्राने जे आहे तर ती ही नगरं नष्ट केली. हरियूपिया म्हणजे हडप्पा हे नगर त्याने नष्ट केलं आणि त्यामुळे त्याने पुरंदर हे स्वतःला विशेषण लावून घेतलं. परंतु हडप्पा संस्कृतीचा अस्त हा इसवी सन पूर्व 1800 मध्ये झालेला आहे. तर वैदिक संस्कृती हा इसवी सन पूर्व 1500 मध्ये उदयास आलेला जो आहे तर तो कालखंडाचीच प्रतिनिधित्व करणारी संस्कृती आहे. साहजिकच हा कालखंड काही जुळत नाही आणि त्यामुळं हा परकीय आक्रमकांच्या मुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाला, या संस्कृतीचा अस्त झाला. हा मुद्दा फारसा अभ्यासामुळे पुढे येत नाही. तर तो अभ्यासकांच्या दिलेल्या प्रत्युत्तरामुळे, अभ्यासकांनी मांडलेल्या मुद्द्यांमुळे जे आहे, तर तो फारसा टिकू शकत नाही. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. हडप्पा संस्कृतीच्या अस्ताच्या संदर्भामध्ये एक अलीकडच्या काळातला महत्त्वपूर्ण सिद्धांत आपण समजून घेणार आहोत. हा सिद्धांत म्हणजे पर्यावरणीय असंतुलन किंवा पर्यावरणीय बदल. पर्यावरणीय बदल हा अलीकडच्या काळात आपण वापरात असणारा एक महत्त्वपूर्ण संकल्पना या घटकामध्ये त्याचं वर्गीकरण करता येतं. पर्यावरणीय असंतुलनामुळे या संस्कृतीचा अंदाज या संस्कृतीचा ऱ्हास हा झाला असावा, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे. हा सिद्धांत मांडणारा महत्वाचा व्यक्ती म्हणजे फेअर सर्व्हिस. या फेअर सर्व्हिसने अशा स्वरूपाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. या फेअर सर्व्हिस यांनी हडप्पा संस्कृतीच्या शहरांमध्ये किंवा एकंदरीतच हडप्पा संस्कृतीमध्ये किती लोकसंख्या वास्तव्याला होती याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यांच्या अभ्यासानुसार, त्यांच्या अंदाजानुसार हडप्पा संस्कृतीमध्ये 35,000 लोक हे राहत होते किंवा या ठिकाणची लोकसंख्या ही 35,000 याच्या दरम्यान असली पाहिजे, असं अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. फेक सर्व्हिस असे म्हणतात, की मात्र त्या परिसराची अन्नधान्याची उत्पादन करण्याची क्षमता आता तेवढी राहिलेली नव्हती. ज्यावेळेस त्यांनी अंदाज व्यक्त केला, सुरुवातीच्या कालखंडामध्ये लोकसंख्या कमी होती, परंतु ही लोकसंख्या वाढत गेली. मात्र त्या वाढलेल्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज या परिसरामधून भागली जाणार नव्हती किंवा आता त्या परिसराची उत्पादन क्षमताच तेवढी राहिलेली नव्हती आणि त्यामुळं हे लोक हे स्थलांतरित झाले, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. इतरही काही पर्यावरणातील बदल झाले, त्यामुळे ही लोक जे आहेत ते स्थलांतरित झाले, हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. खरं तर हा जो सिद्धांत आहे,
तर तो इथं आतापर्यंत मांडल्या गेलेल्या काय म्हणतात सिद्धांतापैकी सर्वात तर्कसंगत अशा स्वरूपाचा सिद्धांत म्हणून गणला जातो किंवा त्याला मानला जातो. मात्र यासाठी अजूनही डेटा हा आवश्यक आहे. याचा अजून सखोल अभ्यास करणं हे आवश्यक आहे, असं अभ्यासकांनी मत व्यक्त केलेलं आहे. थोडक्यात हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास कसा झाला असावा, याची चर्चा करत असताना एक मुद्दा आपण लक्षात घेणं आवश्यक आहे, की सर्व मुद्दे हे पर्यावरणाच्या अनुषंगानेच येत असलेले आपणास दिसून येतात. मग तो पूर परिस्थिती असो, भूकंप असो, दुष्काळ असो, या सर्व मुद्द्यांचं जे काही एकत्रीकरण जर का आपण केलं, तर त्याच्या पाठीमागचं पर्यावरणातील असंतुलन हेच आपणास महत्त्वाचं कारण असलेलं आपणास दिसून येतं. आर्यांचे आक्रमण हा मुद्दा अर्थातच आता बराच दूर राहून गेलेला आहे. अशा स्वरूपाचं आर्यांचं भारतावर आक्रमण झालेलं होतं की नाही, हाच मुळात अभ्यासकांपुढं एक गहन प्रश्न जो आहे तर तो असलेला आपल्याला दिसून येतो. आणि अलीकडच्या काळातील अभ्यासक तर अशा स्वरूपाचा सिद्धांत हा अस्तित्वातच नव्हता किंवा असं काही घडलेच नाही. अशा स्वरूपाची जे आहे ते मांडणी करत आहेत आणि त्यामुळे त्या सिद्धांताला त्या अर्थीही काही जो आहे तर तो अर्थ राहिलेला नाही. त्याचबरोबर जी कालगणना आहे तर त्या कालगणनेच्या आधारेही तो सिद्धांत कसोटीवर टिकू शकत नाही आणि त्यामुळे तोही मुद्दा जो आहे तर तो फारसा व्हॅलिड किंवा वैध मानला जात नाही. मात्र पर्यावरणामध्ये झालेल्या बदलामुळे, पर्यावरणामध्ये निर्माण झालेल्या असंतुलित गोष्टीमुळं या संस्कृतीचा ऱ्हास हा जो आहे तर तो झालेला असावा, अशा मुद्द्यापर्यंत किंवा तर्कापर्यंत अनेक अभ्यासक येऊन जातात. मात्र तरी सुद्धा या सिद्धांताच्या संदर्भामध्ये बरीचशी माहिती ही गोळा करणं आवश्यक आहे. हे या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. त्याचं कारण आहे ते म्हणजे हडप्पा संस्कृतीची व्याप्ती. हडप्पा संस्कृती ही काही मर्यादित प्रदेशावर अस्तित्वात असणारी संस्कृती नव्हती. तर या संस्कृतीचा विस्तार हा खूप अधिक प्रमाणात झालेला होता आणि त्यामुळं त्याविषयीच्या ऱ्हासाच्या अंदाजाचा हे करत असताना, आढावा घेत असताना आपणास व्यापक स्वरूपाचं संशोधन करणं हे निश्चितच आवश्यक असलेलं आपणास दिसून येतं. यानंतर आपण पाहणार आहोत, तर ते म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या विविध स्थळांमध्ये किंवा इतर स्थळांमध्ये, विविध स्थळांमध्ये हडप्पा संस्कृतीच्या परंपरा या कोणत्या आढळून येतात. याचा अर्थ काय? तर हडप्पा नंतरच्या कालखंडामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आपणास हडप्पा संस्कृतीच्याच परंपरा या आढळून येतात. आपण मागेच सांगितल्याप्रमाणे किंवा मागच्या काही मुद्द्यांमध्ये आपण हडप्पा संस्कृतीच्या अस्ताची कारणं ही सांगत होतो का? हे सांगत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, की अगोदरचे जे अभ्यासक होते, 1960 पूर्वीचे जे अभ्यासक होते, त्यांचं असं मत होतं, की हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास हा अचानक झालेला आहे. एकाएकी ही संस्कृती जी आहे, तर ती नष्ट झालेली आहे आणि म्हणून मग त्याला अनुसरून त्यांनी जे आहेत, तर ती ही कारणं जी होते, तर ते सांगत होते. आता मात्र हडप्पा संस्कृतीचे अभ्यासक जे आहेत, तर त्यांचं असं मत नाही, की बाबा या संस्कृतीचा अचानक अस्त जो आहे, तर तो झालेला आहे. तर आता त्यांचं असा जो आहे, तर तो मत असा आलेला आहे, की या संस्कृतीचे लोक हे दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जाऊन हे शिफ्ट झाले किंवा ते जे आहेत तर ते मायग्रेट झाले, स्थलांतरित झाले, असं त्यांचं मत हे या संदर्भामध्ये येऊ लागलेलं आहे आणि त्यामुळं त्यांनी त्या अनुषंगाने जे आहेत, तर ती आपली मतं ही व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे. याची सुरुवात ही अर्थातच मलिक आणि पोशेल या अभ्यासकांच्या अभ्यासानंतर झालेली आपल्याला दिसून येते. या अभ्यासकांनी हडप्पा संस्कृतीच्या परंपरांकडं लक्ष वेधले. म्हणजे काय? तर त्यांनी या नंतरच्या टप्प्यामध्ये असणारी जी स्थळं आहेत, तर त्या स्थळांमध्ये हडप्पा संस्कृतीच्या परंपरा या कशा आढळून येतात, तर त्याची चर्चा किंवा त्याचा अभ्यास हा केलेला दिसून येतो. त्यांनी काही 4-5 स्थळांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि या 4-5 स्थळांमध्ये हडप्पा संस्कृती ही कशा पद्धतीने आढळून येते, हे त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण उल्लेख करणार आहोत ते म्हणजे सिंध. या सिंध
परिसरामधली जी मृदभांडी जे आहेत, मातीची भांडी आहेत, तर ती हडप्पा संस्कृतीच्या मृदभांड्याप्रमाणे जे आहेत, तर ते आहेत, असं या अभ्यासकांचं मत आहे. त्याचबरोबर या संस्कृतीमध्ये राहणारे जे लोक आहेत, या सिंध या परिसरात नंतरच्या टप्प्यात राहणाऱ्या लोकांचं जीवन हे हडप्पामधल्या लोकांच्या जीवनासारखंच होतं. या ठिकाणी आपणास विटांची किंबहुना पक्क्या मातीच्या विटांची घरं ही सुद्धा जे आहेत ते आढळून येतात. त्याचबरोबर धातूच्या वस्तू याही आपणास आढळून येतात आणि विशेष म्हणजे यांचा इराणशी व्यापार हा प्रगत अवस्थेमध्ये होता हे आपणास दिसून येतं. म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये जी वैशिष्ट्य आढळून येत होती त्यासारखीच वैशिष्ट्य सिंध परिसरात या नंतरच्या टप्प्यामध्ये सुद्धा आढळून येतात. म्हणजे त्यांची मृद भांडी किंवा मातीच्या भांड्यांची जी स्टाईल आहे, त्यांची जी काही पद्धत आहे, तर त्यामध्ये फारशी बदल हे झालेले आपल्याला दिसून येत नाही. त्याचबरोबर त्यांचं जीवनमान हेही त्याच पद्धतीचं होतं. विटांची घरं, धातूच्या वस्तू, तसेच इराणशी चालणारा व्यापार हा जसा हडप्पा संस्कृतीचा होता, तशाच स्वरूपाचा हा व्यापार होता आणि त्यामुळे या ठिकाणी आपणास बऱ्यापैकी जे आहेत, तर ती वैशिष्ट्य ही सारखीच असलेली दिसून येतात. जसं सिंध या परिसरामध्ये आपणास हडप्पा संस्कृतीच्या अनुषंगाने काही वैशिष्ट्य किंवा समान वैशिष्ट्य आढळून येतात. तसंच भारत इराण सीमांत प्रदेश जो आहे, तर त्या ठिकाणी आपणास तांब्याच्या मोहरा आणि तांब्याच्या कुऱ्हाडी ह्या आढळून आलेल्या आहेत. त्याचबरोबर पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्येही आपणास मृदभांडी किंवा मातीची भांडी, विटांची घरं या आढळून येतात. हे देखील जे आहेत तर ते आपणास हडप्पा संस्कृतीच्याच संदर्भाने त्याची चर्चा ही करता येऊ शकते. त्याचबरोबर कच्छ आणि सौराष्ट्र या ठिकाणी सुद्धा आपणास मृद भांडी आढळून येतात आणि चमकणारी लाल भांडी ही सुद्धा आपणास हडप्पा संस्कृतीच्या भांड्यांप्रमाणेच असणारी भांडी ही आपणास आढळून येतात. एकंदरीतच या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण असं सांगू शकतो का, की हडप्पा संस्कृतीचा जरी ऱ्हास झाला, तरी नंतरच्या टप्प्यामध्ये सुद्धा काही परिसरांमध्ये, की ज्या ठिकाणी हडप्पा संस्कृती ही मुख्यत्वे आढळून आलेली होती, तर त्या ठिकाणीही आपणास हडप्पा संस्कृतीच्या प्रमाणेच ठिकाणं त्याची हडप्पा संस्कृतीच्या ठिकाणाप्रमाणेच असणाऱ्या काही गोष्टी ह्या नंतरच्या काळामध्येही आढळून येतात. त्यालाच आपण विविध स्थळांमध्ये हडप्पा संस्कृतीच्या परंपरा ही संकल्पना वापरतो. यानंतर आपण आजच्या मार्गदर्शन सत्राच्या शेवटच्या भागाकडे येत आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या परंपरांचा प्रसार. हडप्पा संस्कृतीच्या ज्या परंपरा आपण पाहिलं, की सिंधमध्ये असेल किंवा भारत आणि इराणच्या बॉर्डरवर असेल किंवा इतर ठिकाणीही असेल, की हडप्पा संस्कृती जतन केल्यासारखी आपणास आढळून येते किंवा हडप्पा संस्कृतीच्या वैशिष्ट्यांप्रमाणे असणारी वैशिष्ट्य ही नंतरच्या टप्प्यांमध्येही आपणास आढळून येतात. अशा पद्धतीने हडप्पा संस्कृतीच्या ज्या परंपरा आहेत, तर त्या नंतरच्या काळातही कशा पद्धतीने टिकून राहिल्या, तर त्याचा अंदाज व्यक्त करत असताना अभ्यासक सांगतात, की हडप्पा संस्कृतीचे लोक हे आजूबाजूच्या कृषी समुदायामध्ये सहभागी झाले आणि त्यांच्या मार्फत या संस्कृतीचा प्रसार झाला. म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की ज्यावेळेस आपण म्हणतो, की बाबा आज आपणास हडप्पा संस्कृतीच्या काही गोष्टी ह्या आज आपणाकडेही आढळून येतात. आपण पुढे त्याचीही चर्चा जी आहेत ना, तर ती करणार आहोत. पण या अशा गोष्टी का झाल्या? तर त्याचं कारण असं आहे, की हडप्पा संस्कृतीचे लोक हे आजूबाजूच्या परिसरामध्ये स्थलांतरित झाले आणि त्या ते ठिकाणी स्थलांतरित झाल्यानंतर त्यांनी आपल्या परंपरा या बदलल्या नाहीत. आपल्या परंपरांचा जो काही आहे तो अवलंब त्यांनी त्या ठिकाणीही करायला सुरुवात केली आणि त्यांचा प्रभाव पडून आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा
त्यांच्या परंपरांचा स्वीकार केला. त्यांचा परंपरा या त्यांनी ही पाळायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये हडप्पा संस्कृतीचा प्रचार झाला असावा किंवा प्रसार झाला असावा, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे. ज्याप्रमाणे सर्वसामान्य लोक असतील किंवा कृषी समुदाय यांनी या संस्कृतीच्या प्रसारामध्ये हातभार लावला, त्याच पद्धतीने हडप्पामधील पुरोहित वर्गांनी सुद्धा हडप्पा संस्कृतीच्या प्रसारामध्ये महत्वाचं योगदान दिलं असावं, असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे. त्यांनी असा अंदाज या ठिकाणी व्यक्त केलेला आहे की हडप्पाचे जे पुरोहित होते तर ते आर्यांच्या शासक वर्गाच्या जवळ गेले. म्हणजे त्यांनी त्यांच्याशी जे आहे ते जवळीकता निर्माण केली आणि त्यामुळं त्याद्वारे देखील या हडप्पा संस्कृतीचा प्रसार हा नंतरच्या टप्प्यामध्ये इतर ठिकाणी झालेला आपणास आढळून येतो. त्याचबरोबर हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी जी मृद भांडी, मातीची भांडी निर्माण केलेली होती, ती त्यांनी त्याच्यावर केलेली कलाकुसर हीच या संस्कृतीच्या प्रसारासाठी देखील एक कारण ठरलेली होती. या ठिकाणची मातीची भांडी ही कलाकुसरीच्या दृष्टीने एवढी आकर्षक होती की नंतरच्या टप्प्यातील लोकांनी याच प्रकारची मृदभांडी बनवण्याचा प्रयत्न हा केला असावा आणि त्यामुळे देखील हडप्पा संस्कृतीचा प्रसार हा आपोआप घडून आला. थोडक्यात या मुद्द्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणा व्यक्तीमुळे नव्हे तर हडप्पा संस्कृतीच्या कलेमुळं जे आहे तर ते या संस्कृतीचा आपोआपच प्रसार झालेला होता, असं त्यांनी मत मांडलेलं आहे. थोडक्यात हडप्पा संस्कृतीच्या परंपरांचा प्रसार होण्याच्या पाठीमागं सर्वसामान्य लोक किंवा कृषी समुदाय हा जसा कारणीभूत ठरला, तशाच पद्धतीने पुरोहित वर्ग की जो एलिट वर्ग याच्यामध्ये जो येतो तो येतो, तर सर्वसामान्य आणि अभिजन हे दोन्ही वर्ग जे आहेत तर ते या संस्कृतीच्या प्रसारामध्ये कारणीभूत ठरले असावे. त्याचबरोबर या संस्कृतीच्या कलाकुसरीच्या वस्तू या सुद्धा या संस्कृतीच्या प्रसार करण्यामध्ये जे आहेत तर कारणीभूत ठरल्या असाव्यात, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतात. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे हडप्पा संस्कृतीमधून काय वाचले, ज्याला आपण हडप्पा संस्कृतीचा वारसा असं संबोधतो. हडप्पा संस्कृतीचा वारसा असं ज्यावेळेस आपण म्हणतो म्हणजे काय, तर आजही आपण अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा नंतरच्या कालखंडातही अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या मूळ संस्कृतीपासून मूळ संस्कृतीमध्ये असणाऱ्या त्या गोष्टी आजही आपण आपल्या मध्ये जे आहेत ना तर ते त्याचा वापर करतो किंवा त्या गोष्टी या आपल्या जीवनाचा भाग आहेत. अशा कोणत्या गोष्टी आहेत हे आपणास या मुद्द्यामधून समजून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण काही गोष्टींचा उल्लेख करू शकतो, ते म्हणजे धार्मिक बाबी. आजही आपण पशुपती शिव याची जे आहे तर ते पूजा अर्चा करत असतो, त्याची जे आहेत तर ते आपण मनोभावे प्रार्थना ही करत असतो. आज आपण मातृदेवता, लिंगपूजा, नदी पूजा, पाणी पूजा, वृक्षपूजा इत्यादी करत असतो. वेगवेगळ्या प्रसंगाच्या अनुषंगाने आपण या गोष्टींची पूजा करत असतो. एक उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी वृक्षपूजा याचा उल्लेख जो आहे ना तो करूया. काही दिवसांपूर्वीच किंवा आपण वटपौर्णिमा हा सण जो आहे तर तो साजरा केला. हा सण अर्थातच वडाची पूजा यासाठी आपण जो असतो तो करत असतो. हा एक प्रकारचा वृक्षपूजा याचा जो आहे तर तो भाग आहे. पाणीच्या पूजेच्या संदर्भामध्ये आपण सांगू शकतो की आपल्याकडं कुंभमेळा हा वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येतो. हा जो कुंभमेळा आयोजित करण्यात येतो तर या कुंभमेळ्यामध्ये आपण एक प्रकारची पाण्याची पूजा किंवा नदीची पूजा हीच करत असतो आणि यामधून आपण सांगू शकतो की या गोष्टी तर आजही आपण करत आहोत. ह्या गोष्टी ह्या मुळात हडप्पा संस्कृतीमध्ये केल्या जात होत्या आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की हडप्पा संस्कृतीचा हा वारसा आजही आपण धार्मिक बाबींच्या स्वरूपामध्ये जतन करत आहोत. त्याचबरोबर आपण घरांची जी निर्मिती करतो, पक्क्या मातीच्या विटांची घर ही आजही आपण निर्माण करतो आणि या घरांच्या निर्मितीची पद्धती
नगरांच्या नियोजनाची पद्धत, या सर्व गोष्टी या कुठेतरी आपण हडप्पा संस्कृतीच्या वारसाच्या रूपाने चालवत आहोत, हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. आजही आपण जलस्थापत्य याची निर्मिती ही करत असतो. हे जलस्थापत्य हे हडप्पा संस्कृतीचंच वारशाच्या स्वरूपाने आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर कुंभाराचे चाक असेल, बैलगाडी असेल, या गोष्टी देखील हडप्पा संस्कृतीमधूनच वारसा रूपाने आपल्याकडं आलेल्या आहेत. या अनेक गोष्टी या संदर्भामध्ये आपण जे तर ते सांगत असतो. या ठिकाणी मला आणखीन एक गोष्ट नमूद करणं आवश्यक वाटतं पहा, की आपणा सर्वांना जे तर ते कावळा आणि तो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याच्यामध्ये खडे टाकून त्यातून पाणी कसं पितो किंवा पाणी कसं ग्रहण करतो, ही गोष्ट आपणा सर्वांनी जे तर ती ऐकली असेल, ती आपणास माहिती असेल. हडप्पा संस्कृतीमध्ये आपणास अशाच स्वरूपाचं एक शिल्प किंवा काय सापडलेलं आहे आणि त्या ती जी गोष्ट आपण सांगतो, तर त्या गोष्टीचं कदाचित ते प्रतिनिधित्व करणारं जे आहे, तर ते शिल्प आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी सुद्धा जे आहे, तर तीच गोष्ट जी आहे, तर ती दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये एक भांडं दाखवलेलं आहे आणि कावळा दाखवलेला आहे, की जो कावळा त्याच्यामध्ये दगड टाकून पाणी वरती आल्यानंतर ते प्राशन करतो. अशा स्वरूपाचं ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सुद्धा कुठेतरी हडप्पा संस्कृतीच्या वारशाचंच एक प्रकारचं प्रतिनिधित्व करणारं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. एक शेवटचा मुद्दा या संदर्भात फार महत्त्वाचा आहे, तो सांगणं आपल्याला आवश्यक आहे, की हडप्पा संस्कृतीचे या गोष्टी, हा वारसा तर आपण स्वीकारलेला आहेच किंवा आपण तो चालवतच आहोत. परंतु अभ्यासक याच ठिकाणी प्रश्न असा विचारतात, की यानंतरच्या टप्प्यातील आर्य संस्कृतीच्या लोकांनीही या प्रथा ज्या चालवल्या, त्या हडप्पा संस्कृतीमधूनच स्वीकारल्या आहेत का? असा प्रश्न ते जे आहेत तर ते विचारतात. अर्थातच यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात संशोधन हे चालू आहे आणि येत्या काही काळामध्ये आपणास यामध्ये सुद्धा जे आहे तर ते काही ना काही संपर्क संबंध आहे, हे निश्चितपणे सांगता येईल. आपणही या संदर्भामध्ये पुढील काळात कदाचित अशा स्वरूपाचं संशोधन करून जे आहेत तर ते या गोष्टीवर नव्याने प्रकाश टाकू शकाल, अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी आपण हडप्पा संस्कृतीच्या संदर्भामधील मार्गदर्शन वर्गाची समाप्तीही करत आहोत. आपण मागील 3 मार्गदर्शन सत्रांमध्ये हडप्पा संस्कृतीच्या संदर्भामधली माहिती ही पाहिलेली होती. हडप्पा संस्कृतीच्या अभ्यासकांनी पूर्व हडप्पा, त्याच्यानंतर प्रगत हडप्पा आणि त्यानंतरचा शेवटचा टप्पा याचं जे काही आहे उत्तर हडप्पा, याची जी आहे तर ती विभागणी केलेली होती. या 3ही टप्प्यांची सविस्तर माहिती, त्याची सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी केलेली होती. आपण या सर्व मार्गदर्शन सत्रांचे नीट अवलोकन करून आपला स्टडी मटेरियलचा आधार घेऊन, त्याचबरोबर इतरही काही संदर्भ पुस्तकं जी आपल्या स्टडी मटेरियलच्या शेवटी दिलेली आहेत, तर त्याचा आधार घेऊन हा धडा, हे युनिट तुम्ही पद्धतीने समजून घेतलं, तर निश्चितच याचा तुम्हाला फायदा हा होऊ शकेल. या संदर्भामध्ये काही शंका, काही प्रश्न असतील, तर त्या नक्कीच आपण आपल्या संपर्क सत्रामध्ये सुद्धा जे तर ते त्याची चर्चा करणार आहोत. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.